दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जान्हवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। आळंदी येथील भागवत एकादशी निमित्ताने शनिवारी दिनांक 9 रोजी भरणाऱ्या यात्रेनिमित्त जुना आणि बायपास पुणे नाशिक महामार्ग दिंडीमय झाला आहे। पुणे नाशिक रस्त्यावर हॉटेल व्यावसायिक, इतर व्यावसायिक व कित्येक भाविक भक्त परंपरेपासून चालत आलेल्या दिंड्यांना आपल्या घरी बोलावून जेवणावळी करीत आहेत, नाश्त्याची सोय करत आहेत। कित्येक ठिकाणी फुलांच्या पाकळ्यांची उधळण होत आहे। दिंडी सोहळ्यातील भाविक भक्तांना थंडीच्या पार्श्वभूमीवर सकाळच्या वेळी गरम दुधाचे व चहाचे वाटपही केले जात आहे। आळेफाटा 14 नंबर, बोरवाडी तसेच एडगाव, ओझर, नारायणगाव, मंचर, पेठ, राजगुरुनगर आदी गावातील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविक प्रसादाचा लाभ घेत आहेत। 14 नंबर, नारायणगाव, कळंब आणि एकलहरे या ठिकाणी कित्येक वर्षांपासून ग्रामस्थ एकत्रित येत मुक्कामी दिंड्यांची जेवणाची, नाश्त्याची सोय करीत आहेत। नारायणगाव येथील पोलीस स्टेशन समोर रामशेठ दळवी व त्यांचे ज्येष्ठ नागरिक सहकारी तरुण वर्ग 15 ते 20 वर्षांपासून या दिंडी सोहळ्यांचे पहाटेपासून स्वागत करून त्यांच्या नाश्त्याची व जेवणाची सोय करीत असतात। या ठिकाणी वारकऱ्यांना अंघोळीसाठी गरम पाणी देखील दिले जाते। आळंदी यात्रेनिमित्त एकलहरे येथे समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाची परंपरा उद्योजक रामदास डोके यांच्या माध्यमातून चालू आहे। एकंदरीत भागवत एकादशी निमित्त आळंदी येथे जाण्यासाठी निघालेल्या दिंड्यामुळे संपूर्ण पुणे नाशिक रस्ता दिंडीमय झाल्याचे चित्र दिसत आहे। प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।